मराठी विद्यानिकेतनच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी कुमारी तृप्ती सिंगसोबत इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. मराठी भाषा प्रेरणा मंच बेळगाव यांच्या वतीने दिला जाणारा सन 2025-26 या वर्षाचा महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार आपल्या शाळेला मिळाला. हा पुरस्कार माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर सर आणि शिक्षण समन्वयक सविता पवार टीचर यांनी स्वीकारला. या पुरस्काराने शाळेचे कौतुकास्पद कामगिरीचे अधोरेखित केले. कठीण परिस्थितीमध्ये राहून 10वीच्या बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या शाळेच्या मुलांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे शाळेचे 12वीतील माजी विद्यार्थ्यांचाही उत्कृष्ट यश संपादन केल्याबद्दल गौरव करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून GIT कॉलेज बेळगाव येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले शाळेचे माजी विद्यार्थी प्राध्यापक बळवंत पाटील, निवृत्त शिक्षक SR पाटील सर उपस्थित होते. त्याचप्रमाणे श्यामराव दोरगुडे शिष्यवृत्ती आणि शाळेतील शिक्षकांनी प्रोत्साहनपर घोषित केलेल्या बक्षिसांचंही वितरण करण्यात आलं. दिनांक 4 जुलै 2026 रोजी शाळेतील खेळ गट ते 2री वर्गाने शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी बालमानसतज्ञ डॉक्टर श्रुती पानसे पुणे यांची ऑनलाईन संवाद कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी बदललेल्या शिक्षण पद्धती, मुलांची मानसिकता यावर आधारित चर्चा झाली. शाळेमध्ये 11 जून रोजी साने गुरुजी पुण्यतिथी, 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन, 26 जून रोजी शाहू महाराज जयंती हे कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने 4थीच्या मुलांनी साने गुरुजींच्या जीवनाबद्दल, 7वीच्या मुलांनी योगावर आधारित आणि 8वीच्या मुलांनी राजश्री शाहू महाराज यांच्या कार्यक्रमाबद्दल भित्तिपत्रके तयार केली होती. मुक्ता अलगोंडी, मनीषा सुतार, दत्ता पाटील, महेश हागीदळी, श्रीधर बेनाळकर, वैभवी दळवी, स्नेहल बेळगावकर, संजय बांदेकर, माया पाटील, आस्था बांबुगडे, श्रुतिका गुरव यांचाही सहभाग यात होता. बालवाडी विभागातील खेळ गट अंकुर शिशु वर्गातील पालकांचे प्रबोधनात्मक पालक मेळावे घेऊन मोठ्या उत्साहाने या गटातील मुलांचा शाळा प्रारंभोत्सव करण्यात आला. दिनांक 18 जून 2026 रोजी इयत्ता 1लीच्या पालकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत पालकांना अभ्यास समजावून सांगण्यात आला. मुलांसोबत अभ्यास कसा घ्यावा, घरातील वातावरण कसे असावे याचेही मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये वर्गमांडणी, चित्रकला, हस्तकला, संगीत, खेळ या विषयांच्या माध्यमातून पालकांना स्पष्टीकरण करण्यात आले. पालकांच्या मोठ्या उपस्थितीतून उत्साहपूर्ण वातावरणात ही कार्यशाळा संपन्न झाली. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात झालेल्या कर्नाटक शासन चित्रकला ग्रेड परीक्षा, टिळक महाराष्ट्र इंग्लिश ग्रामर परीक्षा, मंथन प्रज्ञाशील परीक्षा, ऑलिम्पियड सामान्य ज्ञान परीक्षा यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर यशस्वी झालेल्या मुलांचा गौरव करण्यात आला. आता आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील शैक्षणिक घडामोडींसह. धन्यवाद.